शिवाजी विद्यापीठाच्या प्रशासकीय कामकाजासाठी आता स्वतंत्र आणि सुरक्षित कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणाली विकसित करण्यात येणार आहे। कुलगुरू डॉक्टर रजनीश कामत यांनी ही महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे। प्रशासनासोबतच अध्यापन, संशोधन, नवोपक्रम आणि विद्यार्थी सुविधांसाठीही या AI प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे। शिवाजी विद्यापीठाच्या डिजिटल परिवर्तनाच्या दिशेनं आणखी एक महत्त्वाचं पाऊल उचलण्यात येणार आहे। विद्यापीठाच्या प्रशासकीय कामकाजासाठी स्वतंत्र आणि सुरक्षित कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI आधारित प्रणाली लवकरच विकसित करण्यात येणार असल्याची घोषणा कुलगुरू डॉक्टर रजनीश कामत यांनी केली। विद्यापीठातील अधिकारी, अधिष्ठाता, संचालक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांसाठी AIच्या वापराबाबत विशेष कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी कुलगुरू डॉक्टर कामत बोलत होते। विद्यापीठातील बैठका, अधिकृत टिप्पण्या, नियमावली, अधिनियम, अध्यादेश आणि प्रशासकीय नोंदींचे विश्लेषण करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वेळ खर्च होतो। AIच्या माध्यमातून या कागदपत्रांचे पिन पॉइंट विश्लेषण, संदर्भाधारित नोंदी आणि नियमांची पडताळणी अधिक जलद आणि अचूकपणे करता येणार आहे। विशेष म्हणजे ही स्वतंत्र AI प्रणाली शिवाजी विद्यापीठाच्या स्वतःच्या सर्व्हरवर कार्यरत राहणार आहे। त्यामुळे डेटा सुरक्षा आणि गोपनीयतेला प्राधान्य दिलं जाणार आहे। विद्यापीठाच्या अंतर्गत नियमावली, अधिनियम आणि अप्रकाशित माहितीचाही या प्रणालीमध्ये समावेश करता येणार आहे। प्रशासनासोबतच अध्यापन आणि संशोधन क्षेत्रातही AIचा मोठ्या प्रमाणावर उपयोग केला जाणार आहे। विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम, संदर्भ ग्रंथ, प्रकल्प सूचना आणि संशोधन साधने अधिक सुलभपणे उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। फ्लिप्ड क्लासरूम, ओपन एज्युकेशन मॉडेल, लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीम आणि स्वतंत्र डिजिटल लायब्ररी यांसारख्या संकल्पनांनाही या उपक्रमांमुळे बळ मिळणार आहे। विद्यापीठाच्या तांत्रिक पथक, IT सेल आणि तज्ज्ञांच्या सहकार्याने विकसित होणारी ही प्रणाली निर्णय प्रक्रिया जलद करण्यासोबतच प्रशासन अधिक पारदर्शक आणि कार्यक्षम करण्यास मदत करेल, असा विश्वास कुलगुरू डॉक्टर रजनीश कामत यांनी व्यक्त केला आहे।